नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा हा स्क्रीनवर दिसणारा जो प्रश्न आहे हा 6 ते 8च्या TETसाठी आलेला प्रश्न आहे. आणि ह्या 2-3 वर्षे तुम्ही जर प्रश्नपत्रिका बघितली मित्रांनो, तर जे प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आहेत सर्वात जास्त भर त्याने भूमिती जिओमेट्रीवर दिलेला आहे. त्यातलाच हा एक प्रश्न आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमची एक संकल्पना क्लिअर होईल. यासारखा कोणता जरी प्रश्न आला तर तुमचं उत्तर येऊन जाईल तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. बघा ह्या आकृतीमध्ये दिलेल्या त्रिकोण एम ए एन हा मेन जो मोठा ट्रायंगल आहे तो एम-ए-एन आहे. यामध्ये ओ-एम आणि ओ-एन हा अनुक्रमे अँगल ए-एम-एन आणि ए-एन-एम ह्या मोठ्या दोन अँगलचा काय हा बायसेक्टर आहे. ही जी मोठे दोन अँगल आहेत या दोन अँगलचा तो बायसेक्टर आहे. आणि बायसेक्टरचं काम काय असतं मित्रांनो? दुभाजकाचं काम काय असतं? जे दिलेले अँगल आहे ते दोन्ही सारख्या मापामध्ये तो विभागतो. बरोबर, हा 10चा असेल तर हा पण 10चाच होईल. त्याचा अर्थ असा. आणि हा जर पूर्ण 40चा असेल तर हा इकडा 20चा हा इकडा 20चा असं त्याचा अर्थ होतो. द्विभाजक काय करतो? दोन सारख्या मापाचे दोन कोन तयार करतो. बरोबर, त्या ठिकाणी काय दिलं त्याने? तर अँगल ओ-एम-एन काय म्हणते? ओ-एम-एन हा आणि ओ-एन-एम यांची बेरीज किती येईल ते विचारले. बरोबर, म्हणजे हे अँगल आणि ह्या अँगल इकडे आतमधल्या अँगलची बेरीज विचारली. बेरीज मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 पद्धतीने आपण अंतर करू शकतो. पण या ठिकाणी बघा मित्रांनो, एक सोपा रूल आहे. जर त्रिकोणाच्या आतमध्ये जर दुसरा एखादा त्रिकोण तयार होत असेल तर तो त्रिकोण नेहमी बघा या ठिकाणी अँगल दुसरं पण पर्याय पण अगोदर समजून घ्या. मेन बेसिक एम-ओ-एन हा जो मला तयार होणारा अँगल आहे हा नेहमी या समोरच्या अँगलच्या 90 डिग्री प्लस 1/2 अँगल एम-ए-एन अशा पद्धतीचा असतो. लक्षामध्ये. तर मग या ठिकाणी 90 डिग्री काय मित्रांनो? 90 डिग्री प्लस 1/2 अँगल एम-ए-एन. आता एम-ए-एन तर माहिती मित्रांनो आपल्याला किती? 90 डिग्री. किती डिग्री आहे? 90. तो मल्टिप्लिकेशनमध्ये. बरोबर, हे असं तुला आन्सर आहे आमचं. बघा मग 2 1 जा 2 इथं होईल 45 मित्रांनो. 45 आणि 90 किती होतील मित्रांनो? 135 डिग्री. म्हणजे हा जो अँगल आहे हा जो माप आहे हे कोणत्या अँगलचं आहे? एम-ओ-एन. कोण? एम-ओ-एनचं माप आहे 135 डिग्री. म्हणजे हा जो आहे हा किती आहे? 135 डिग्री आहे मित्रांनो. बरोबर, आता हा 135 आहे म्हटल्यानंतर हे पूर्ण अँगल जो असतो ट्रायंगल हा पूर्ण ट्रायंगल आहे मित्रांनो. ओ किंवा ओ-एम-एन किंवा ओ-एन-एम काही किंवा एम-ओ-एन काही करीत धरा. हा मधला एक ट्रायंगल आहे आणि पूर्ण ट्रायंगलची बेरीज किती असते? 180 डिग्री मित्रांनो. मग 180 मधून जर हा 135 गेला खाली किती उतरवलं मित्रांनो? 45. किती? 45. पण 45 काय आहे? हे एकच अँगल गेला 180 मधून. जर 45 राहिला आहे तर ह्या दोन अँगलचं माप आहे. मग या दोन अँगलचं माप म्हणजे किती आहे? 45 डिग्री. बरोबर, हे तर झाले मित्रांनो एक पद्धत.